कांग्रेस की आदत पुरानी। हाय 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 हाय। विरोधी पक्षाच्या विरोधानंतर लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यामुळे भाजपने काँग्रेसच्या विरोधी पक्षाच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे। कल्याण पूर्वेत भाजपचे नवयुक्त जिल्हा अध्यक्ष विक्रम तरे त्यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केला। विक्रम तरे, माजी नगरसेविका मोनाली तरे, मयुरेश तरे व युवा कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली। यावेळी नवनियुक्त युवा जिल्हाध्यक्ष विक्रम तरे यांनी म्हटले की काँग्रेसने महिलांचा अधिकार हिरावला, फक्त विधायकाला विरोध नाही तर काँग्रेसने महिलांचा आरक्षणाला विरोध केला। काँग्रेसची भूमिका पूर्वीपासूनच महिला विरोधी असल्याचा आरोप विक्रम तरे यांनी केला। आजचं जे आंदोलन आहे ते आम्ही कुठल्याही पार्टी लेवलला घेतलेलं नाहीये, तर हे एक आपले जे सगळे स्टुडंट्स आहेत आणि आमचे जे युथचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्यासोबत आपण हे आंदोलन करत आहोत। ह्याला कुठलाही राजकीय रंग नाहीये, तर आपले जे स्टुडंट्स आहेत, मुली आहेत, ज्या महिला आहेत, त्यांचा जो अधिकार काँग्रेस सरकारने छीनलेला आहे त्याच्या विरोधात आपण हे आंदोलन करत आहोत। आपल्या पार्लमेंटमध्ये जे नारी शक्ती वंदना बिल आलं होतं हे 2023 लाच मंजूर झालेलं होतं, परंतु 2023 मध्ये काँग्रेस सरकारला, काँग्रेस पार्टीला चांगलं माहिती होतं की आपल्याकडे मेजॉरिटी नाहीये, त्यामुळे त्यांनी या बिलला पहिले आपल्याकडून संमती दिली आणि आता आजच्या घडीला 2026 मध्ये काँग्रेस सरकारला, काँग्रेस पार्टीला आणि त्यांच्या सहकाऱ्यांना खूप चांगल्या प्रकारे माहिती होतं की भारतीय जनता पार्टीकडे 1/3 आहे नाही, त्याच्यामुळे त्यांनी ह्या बिलला विरोध केला। आणि ह्या बिलला विरोध करण्यामागे जे महिलांचा विरोध, ते फक्त ह्या बिलला विरोध नाही करत आहेत, तर ते ह्या महिलांच्या ज्या आरक्षणाला विरोध करत आहेत। आज आमच्या महिला विधानसभेत गेल्या, लोकसभेत गेल्या, तर ते महिलांचा आवाज उठू शकतात आणि काँग्रेस हा पहिलेपासूनच महिलांच्या विरोधात काम करत आलेला आहे, म्हणून त्यांनी आणि त्यांच्या सहकार्याने ह्या बिलाला विरोध केलेला आहे। त्यासाठी आम्ही हा काँग्रेसच्या पार्टीचा विरोध करत आहोत। महिला म्हणून आम्हाला सर्वांना इतका रोष आहे ह्या गोष्टीचा का आमच्या महिलांवर नेहमी हा अत्याचार, तुम्ही काँग्रेस विरोधी पक्षच असा आहे का, तो नेहमी महिलांच्या विरोधातच असे नियम आम्ही जेव्हा हे करतात आमचा पक्ष, पण हे ऍक्च्युली पक्षाचा विषय नाही, हा आम्हाला आमच्या महिलांच्या हक्कासाठी आम्ही सदैव लढा देणार। आणि मला एकच म्हणायचंय, महिला ह्या अबळा नाहीयेत, त्यांना ह्या आरक्षणाची अक्षरशः गरज पण नाही। आजही बिना आरक्षणाच्या बऱ्याच महिला सभागृहात जातात आणि त्यांचा छान प्रस्ताव मांडत असतात आणि महिलांसाठी किंवा प्रत्येक समाजासाठी ते सगळे विषय मांडून एक चांगलं कार्य करून दाखवतात। तर आमचा काँग्रेस विरोधात हा मोर्चा आहे, तर आपण सर्वांनी ह्या गोष्टीवर काहीतरी एक चांगला हे द्यावा। कांग्रेस की आदत पुरानी। कांग्रेस की आदत पुरानी। हाय 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 हाय। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।